11 किल्ले जवळ बांधले गेले, त्याच्यामध्ये ह्या किल्ल्याचा देखील समावेश होतो. आणि जेव्हा पुरंदराचा तह झाला त्या तहामध्ये 23व्या किल्ल्याचा या किल्ल्याला मान आहे. आता आपण गडाच्या दिशेने वरती जात आहोत अजून. चला तर बघूया पुढे अजून काय बघू शकता. आणि मित्रांनो फायनली आपण किल्ल्यावर आलो आहे. जवळजवळ 10-15 मिनटंच लागली वरती यायला, जास्त वेळ गेला नाही आपला. बघू शकता की इकडे काम चालू आहे. वरती जे काही सामान रोप्याच्या पद्धतीने आणतात ते मशीन लावलेलं आहे. आणि इकडे बघू शकता इकडे चुना आहे आणि हे काही दगडांचे तोरी बनवलेल्या आहेत, जेणेकरून जे काही कडा बनवतात त्या हे बघा अतिशय चांगल्या पद्धतीने, म्हणजे जो काही आपला दर्जा आहे जुन्या कामाचा तो त्या पद्धतीने वाटला पाहिजे आणि टिकून देखील राहायला पाहिजे. त्या पद्धतीने बघा मिक्सरची देखील त्यांनी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे किल्ल्याला ह्याच गोष्टीची गरज आहे आणि त्याच पद्धतीने काम होतं आहे ते. आणि चांगली गोष्ट आहे, या गडाचं काम झाल्यानंतर आपल्याला असे नजारे ते बघायला भेटेल आणि ते सेल्फी पॉईंट हा देखील होऊ शकतो अतिशय उत्तम असा. बघू शकता सह्याद्रीचं दर्शनच होते जवळजवळ अशा पद्धतीने नजारा आहे. आणि अजून एक जरी विशेषतः त्या किल्ल्याची सांगायची झाली, बांधलेल्या महाराजांनी 111 किल्ले बांधले स्वतः, त्याच्यामधला हा जो किल्ला आहे त्याची अजून एक विशेषतः जर सांगायची झाली तेव्हा जंजिराचा सिद्धी जर आपल्या रायगडावर हमला करायला चालून आला तर त्याच्या संरक्षणासाठी एक बोलतात ना की एक उपदुर्ग म्हणून ठेवलेला, म्हणजे बोलतात बॅकअप प्लॅन बोलू शकतो आपण त्याला आताच्या ह्याच्यामध्ये. बॅकअप प्लॅन किंवा जिथून आपल्याला लवकरात लवकर त्याच्या रायगडावर नजर पण ठेवता येईल, सपोर्ट पण करता येईल, मदत पण करता येईल. मित्रांनो किल्ल्यावर आता आलेलो खाली बसलो आहे मी, कारण की बऱ्याचशा मधमाशा होत्या, त्यांचा पोला डायरेक्ट उठलेला होता, तो बाजून जाताना दिसला तर आम्ही बसलोय. खरं अरे गेल्या काय गेल्या बोलते थोड्या दिसल्या मला, नाही तर बहुतेक मध्ये भेटलो असतं कार्यक्रम डायरेक्ट असता. वीर प्रतिष्ठान आहे, त्यांनी बरेचसे फलकं लावलेली आहेत. असं ढाकली बुरुज आहे तिथं काम होणार आहे, ढाकली बुरुजाचं आपण बघू शकता. बरेचसे फलक लावले त्याच्यामुळे आपल्याला अंदाज असतो. पाण्याचे टाके पण आहे, बघू शकता पाण्याचे टाके आहेत. तर किल्ल्याची विशेषता म्हणजे आपण तुम्ही 15 ते 20 मिनिटं त्या किल्ल्यावर तुम्ही येऊ शकता. एक चांगला म्हणजे तुम्ही एक अनुभव घेऊ शकता. ज्यांना जास्त चालायला त्रास वगैरे होतो तर त्यांच्यासाठी चांगलं आहे की तुम्ही पटकन या किल्ल्यावर येऊ शकता आणि त्या तुमचं जे काय व्हिजिट आहे ते व्हिजिट पण लवकर होऊन जाईल. काही किल्ल्यांवर 1.5 तास 2 तास 3 तास 4 तास असे पण जातात, तेवढे जाणार नाही आहेत. 15-20 मिनिटात तुम्ही येऊ शकता. आपल्या गडाच्या पायथ्याची डायरेक्ट गाडी येते, त्याच्यात तुम्ही गाडी तुमची लावू शकता आणि तुम्ही या किल्ल्यावर येऊ शकता. बरेचसं काम जे आहे ते होणार आहे, आपण बघू शकता की म्हणजे काम बाकी आहे. असं वाटतं की आता लवकरच म्हणजे पुढचं काम झाल्यानंतर एक दिवस या किल्ल्याला परत एकदा व्हिजिट द्यायला लागेल. कारण छान वाटलं, एक्सपिरियन्स छान होता. सुंदर म्हणजे असा फोटो काढण्यासाठी देखील प्लेसेस काही चांगले आहेत. आणि तुम्ही बघू शकता की तो नजारा आहे, आपण खरंच इथून म्हणजे बराचसा परिसर आपण पाहू शकतो. आता हा माझा एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही या किल्ल्यावर या आणि तुम्हाला जर तुमचा काही एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला कसं वाटला तर ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की सांगा, कमेंट करा की तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आला आहे किल्ल्यावर. जो त्यांचे अवशेष आहेत राज सदर भरायची मागे, तिथे मागे राज सदर भरायची ते फलकं लावलेली आहेत. जे फलकं लावले त्याच्यामुळे एक सोपं होतं की आपल्याला गाईड नसला सोबत तरी पण आपलं काम जवळजवळ 90% होऊन जातं. तर आता आपण किल्ला उतरतो आहे. खाली पण पाणी टाके ते बघायला जातो आपण गेलो आहे. आणि बघू शकतो की पुन्हा एकदा म्हणजे फलकाद्वारे भरपूर अशी माहिती भेटते जागच्या जागी, त्याच्यामुळे आपल्याला बोलायला पण सोपं पडतं आहे. धान्य कोठार आहे, सातवाहनकालीन जेव्हा लेणी आहेत तर अंदर आहे. हे धान्याचं कोठार आहे बघू शकता आणि इथे खाली देखील आहे, त्याच्यात पाणी भरलेलं आहे, त्याच्यातच धान्य कोठार ठेवत असेल. पहिला मी बोललो ना की 15-20 मिनिटात तुम्ही किल्ला चढू शकता. तर बघू शकता आपण आपल्याला आजी भेटलात. आजी नाव का तुमचं? वसंती. कुठलं तुम्ही? बोरवाडी, म्हणजे खालीच वाडी आहे बोरवाडी. आणि त्यांची बघा फॅमिली आलेली आहे बघा. सर्वांना घेतो तुम्हाला. नमस्कार करा. नमस्कार. छान वाटलं तुम्हाला भेटून. चला येतो. तर मी पेणवरून आलो. पेणवरून आलो. पेणवर. हा ओके. हा तिकडे काय तिथले गाव. आणि एक फॅमिली भेटली, कुटुंब भेटली. बोरवाडी खाली त्या गावातली लोक होती. त्यांनी पण विचारलं की तुम्ही कुठला आहे, सांगितलं की पेणमधलं आहे, पेण साईडचं आहे. कासुका कासकरंजे गाव आहे माझं. आणि आम्ही आलो इकडे
चांगली गोष्ट सोडली की बघा त्या आजी त्यांची फॅमिली तेवढे म्हणजे आवडीने वरती आलेत. आणि आजींचं वय जवळ नाही बोला तरी 70च्या आसपास असेलच, तरी पण आलेत आणि चांगली गोष्ट आहे. आपण एवढं वय झाल्यानंतर या किल्ल्यांवर चढली म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. आता मी जिथं बसलो आहे तर तिथलं तुम्हाला एक मी व्हिडिओमध्ये टाकतो की तो प्लेस कसा आहे. तर त्या चढून आल्या म्हणजे पाय सटकला तर तुम्ही खाली पण जाऊ शकता. असं थोडंसं आहे पण जिद्द लागते किल्ल्यांवर, याला आवड लागते. किल्ला किती मोठा आहे किती छोटा आहे ते महत्त्वाचं नाही आहे, कारण की जर मावळ्यांनी तर केलेलं असेल जिथं माणूस जाऊ शकतो तिथं आपण पण जाऊ शकतो, ही जिद्द होती. तर चांगलं वाटलं त्यांच्याशी बोलून. त्यांच्या भेटून त्यांना बोललं की व्हिडिओमध्ये हां लगेच या, आम्हाला काय सर्वांना काय सर्व कुटुंबांना ही आवड आहे आत्ताची. म्हणजे जो नवीन सोशल मीडिया झालेला आहे, सोशल मीडियाचा चांगला वापर काय वगैरे आपण कुठेतरी दिसलो पाहिजे, आपण आलो पाहिजे. पण त्याच पद्धतीने त्या सोशल मीडियाचा वापर करताना आपण किती आनंदित आहोत हे जास्त दाखवलं गेलं पाहिजे, ना की ट्रोलिंग करणं, ड्रामा करणं, कोण कोणाला काय बोलला, कोण कोणाला किती बोलला, काय केलं, तो काय करते ते आपल्याला काही गोष्टी त्याची काय लेणं देणं नाही आहे. आपण आता आलो किल्ला आपल्याला म्हणजे जे आलो इकडं तर सत्कर्मी लागलं की यार नाही हां व्हिजिट झाली. फक्त आम्हाला माशा उठलेल्या होत्या मग अशी थोड्याशा आम्ही घाबरलेलो दोघं. घाबरलेलो म्हणजे काय माशाने काय झालं नसतं, पण जेवढ्या माशा होत्या चावल्या असत्या तर आम्ही ते बोलतात ना तोंड दाखवायच्या लायकीचे नसतो घरी जायला. ठीक आहे, तर चालेल जास्त काय बोलत नाही, आता खाली उतरतो आम्ही. फायनली आपण या गडावरून आलो खाली आणि छान एक्सपिरियन्स होता. लवकर म्हणजे 10-15 मिनटात तुम्ही पोचू शकता आणि तेवढ्याच लवकर तुम्ही खाली देखील उतरू शकता. बघण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि डागडुजीचं काम चालू आहे. मी मगाशी तुम्हाला बोललो की रोपवेसारखी इथं केबलिंग केलेली आहे, त्यांनी माल वरती नेतात आणि तुम्हाला व्हिडिओत पण टाकलेला आहे मी. तर ते विचारलं मी त्या काकांना बाजूच्या गावामध्ये राहतात त्यांना, तर ते बोलले की दोन एक वर्ष जातील डागडुजीचं काम होलं. तर 2 वर्षानंतर आपण परत येऊया किल्ल्याला भेट द्यायला. तोच दिवस आणि तोच जायला. तर आज सुट्टी होते शनिवार. तुम्ही बघू शकता आमचा वारू विठ्ठलवर आणि मोबाईलमध्ये बघतोय, ऑगियन तर कॉक्रोचेस बघतोय आणि विठ्ठलला ताव मारतोय.